नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातून। कानपूर जिल्ह्यामध्ये पतारा नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा लहू सिंग घरापासूनच 5 किलोमीटर असणाऱ्या एका कारखान्यावरती सिक्युरिटी गार्डचे काम करत होता। सिक्युरिटी गार्डचे काम करून लहू सिंगला महिन्याला 16-17 हजार रुपये मिळत होते। लहू सिंगच्या घरामध्ये त्याची एकुलती एक मुलगी असते, जिचं नाव असतं गीता ही शाळेमध्ये 12वी मध्ये शिकत असते। गीता ही शाळेमध्ये अतिशय हुशार मुलगी असते आणि रात्रंदिवस ती पुस्तकांना चिटकलेली असायची। तिचं एकच स्वप्न होतं की मोठे बनून शाळा शिक्षण करून आपल्या वडिलांचं लहू सिंग यांचं नाव खूप मोठं करायचं आणि हीच या मुलीची जिद्द होती। लहू सिंग देखील आपल्या मुलीवरती खूप प्रेम करत होता, कारण लहू सिंगच्या पत्नीचं 3 वर्षांपूर्वी गंभीर आजाराने निधन झालं होतं। तेव्हापासून गीताची जबाबदारी या लहू सिंगनेच उचलली होती। जेवढं काही त्याला पेमेंट मिळत होतं त्या सर्व पेमेंटमधून आपल्या मुलीचं शिक्षण, खाणं पिणं सर्व हा लहू सिंग बघत होता। लहू सिंग हा असा एक व्यक्ती होता, गावामध्ये त्याचा कोणाशीही काहीही वाद नव्हता। अतिशय इमानदार व्यक्ती होता। त्याचे गावात कोणाशी काही वाद नव्हता, ना कोणाशी काही वैर होतं। आपलं काम करायचं आणि आपल्या घरी यायचं, आपल्या मुलीची काळजी घ्यायची। आता त्याची जी मुलगी होती गीता, या लहू सिंगसाठी स्वयंपाक वगैरे बनवत असायची, घरातील धुणं वगैरे करत असायची आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता आपल्या कॉलेजसाठी निघत असायची। लहू सिंग हा मात्र सकाळी 8-8:30 वाजताच आपल्या ड्युटीवरती चालल्या जात होता। 22 फेब्रुवारी 2026चा दिवस असतो। गीता आपल्या वडिलांना नाश्ता वगैरे बनवून देते, टिफिन पॅक करून देते। तिचे वडील बोलतात की तू शाळेमध्ये खूप उशिरा जात असते, तू लवकर शाळेमध्ये जात जा। तर ही गीता बोलते की माझी जी गावातील मैत्रीण आहे कायरा, ही माझ्या घरी येत असते आणि त्यानंतर आम्ही दोघी सायकलने शाळेमध्ये जात असतो। लहू सिंगच्या घरापासून शाळेचं अंतर हे 1.5 किलोमीटर असतं। लहू सिंग आपल्या मुलीला काळजी घेण्यासाठी सांगतो आणि आपल्या सिक्युरिटी गार्डच्या ड्युटीसाठी निघून जातो। आता गीता जी असते आपला टिफिन वगैरे पॅक करते आणि तितक्यात तिची ती मैत्रीण तिच्या घरी चालून येते, जिचं नाव असतं कायरा। ही कायरा गीताला बोलते की तू रोजच उशीर करते, त्यामुळे आपल्याला शाळेला जाण्यासाठी खूप वेळ लागतो। शाळा तशी पण आपली 1.5 किलोमीटर आहे। तर ही गीता बोलते की तुझ्या घरी तुझी आई आहे, माझ्या घरी माझी आई नाही, त्यामुळे मला सर्व कामे बघावी लागतात। आणि अशा प्रकारे यांचं बोलणं वगैरे होतं आणि त्यानंतर सर्व आवरल्यानंतर त्या दोघी सायकल काढतात आणि सायकलवरती आपल्या शाळेच्या दिशेने जाऊ लागतात। आता जी शाळा होती ही अगदी शेतामधून त्या शाळेमध्ये जावे लागत होते। रस्त्याच्या कडेला येथून तेथून शेत होते आणि पुढे शाळा होती। लहू सिंगच्या घरापासून 100 मीटर अंतरावरती त्या गावातील श्रीपाद पटवारी नावाच्या एका व्यक्तीचं घर होतं। श्रीपाद पटवारी हा उच्च खात्यामध्ये सरकारी नोकरीवरती होता आणि श्रीपादने रिश्वत घेऊन अनेक सारा पैसा लुबाडलेला होता। श्रीपाद त्या गावातील अतिशय श्रीमंत व्यक्ती होता आणि या श्रीपादचाच एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं नीरज हा एक असा मुलगा होता ज्याला नेहमी गुंडागर्दी करण्यासाठी आवडत होते। वेगवेगळ्या महिलांची छेडखानी करणे, वेगवेगळ्या मुलींची नावे घेणे, असे प्रकार तो करत होता। जेव्हा कधी त्याचे गावामध्ये कोणाशी वाद होत असायचे तेव्हा श्रीपाद हा आपल्या मुलाचीच बाजू घेत असायचा। पैशांची कसली कमी नव्हती आणि वडील हे मुलाची बाजू घेऊन टाकतात, त्यामुळे जो नीरज होता हा त्या गावातील अतिशय उद्दांड मुलगा होता। त्याला जी कोणी मुलगी दिसली त्या मुलीचा तो उपभोग घेऊ बघत असायचा। तर असंच जेव्हा ही कायरा आणि गीता आपली सायकल घेऊन शाळेकडे निघतात, हा जो नीरज असतो हा दोघींकडे बघतो। नीरज बघतो की जी गीताची मैत्रीण आहे कायरा, ही दिसायला अतिशय सुंदर आहे आणि या मुलीला काही झालं तरी मिळवायचंच। आता गीता आणि कायरा जशा सायकलने शाळेकडे जाऊ लागतात तसा हा नीरज आपली कार काढतो आणि त्यांच्या मागावरती जातो। अर्ध्या रस्त्यामध्ये शेताच्या ठिकाणी कार थांबवतो, यांचा रस्ता अडवल्यानंतर तो कारमधून उतरतो आणि जी कायरा असते या कायराला बोलतो की काय तू शाळेमध्ये जाऊन काय करणार, माझ्यासोबत आलीस तर तुला मी हॉटेलमध्ये घेऊन जाईल, त्या ठिकाणी आपण मजा वगैरे करू।
एवढं सर्व ऐकून कायराला अतिशय राग येतो आणि कायरा नीरज हे सर्व बोलत असतानाच त्याच्या तोंडावरती अक्षरशः थुंकते आणि त्याला बोलते की तुझ्या बहिणीलाच तू हॉटेलमध्ये घेऊन जा आणि तिच्यासोबत मजा कर, तुला आणखी मजा येईल. आता एवढं सर्व बोलल्यानंतर नीरजला आणखी राग येतो. आता नीरज कायराला बोलतो की आता तू मला इतकं बोलली तर मी पुढे चालून तुला एक दिवस उचलणार आणि तुझी ती हाल करणार, त्यानंतर तू कोणालाही तुझं तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. आता एवढं सर्व कायराला बोलत असताना कायराची जी मैत्रीण होती गीता, हिला राग येतो आणि गीता नीरजच्या 2 कानशिलात लगावते. आता 2 कानशिलात जेव्हा नीरजच्या पडतात, नीरज प्रचंड रागाने लालबुंद होतो आणि गीता आणि कायराला धमकी देतो की तुम्ही दोघीही मुली आता कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीच्या राहणार नाही, लवकरच मी तुमचा बदला घेणार आहे. आणि एवढं बोलून हा नीरज आपल्या कारमध्ये बसतो आणि कार सरळ दारूच्या ठेक्यावरती घेऊन जातो. तेथे बसून प्रचंड प्रमाणात दारू पिऊ लागतो. त्याला गहरी नशा होत असते. इकडे कायरा आणि गीता या आपल्या स्कूलमध्ये पोहोचलेल्या असतात. तेथे त्यांचं शिक्षण वगैरे सुरू होतं. लगभग दुपारचे 12 वाजलेले असतील. 12 वाजेच्या दरम्यान हा लहूसिंग आज कारखान्यामधून आपल्या ड्युटीवरून लवकरच घरी आला होता. आज त्याचं पेमेंट झालं होतं. तर लहूसिंग विचार करतो की आपल्या मुलीची शाळेची फी देखील भरायची आहे. त्यामुळे लहूसिंग हा सरळ आपल्या मुलीच्या गीताच्या शाळेकडे जाऊ लागतो. शाळेकडे गेल्यानंतर आतमध्ये प्रिन्सिपल सरांना भेटतो. प्रिन्सिपलला बोलतो की माझ्या मुलीला ड्रेस देखील घ्यायचे आहे आणि ही तिची फी देखील भरायची आहे. फी भरून देतो आणि प्रिन्सिपल सरांची परमिशन घेऊन आपल्या मुलीला घेऊन शहरामध्ये जातो. अशा प्रकारे कायराची मैत्रीण गीता तर आता शाळेतून निघून गेली होती आणि इकडे जो नीरज रागाच्या सुडाच्या भावनेने पेटला होता, नशा त्याला अतिशय झाली होती. आता लगभग संध्याकाळचे 4 वाजले असतील. नीरज विचार करतो की या मुलींना आजच धडा शिकवायचा. या उद्देशाने नीरज ती कार घेतो आणि या शाळेच्या दिशेने जातो. तो शाळेत जाऊन पोहोचतो, कार साईडला लावतो आणि शाळा सुटण्याची वाट बघू लागतो. आता जेव्हा 4:30 वाजतात शाळा सुटते, शाळेमधून सर्व विद्यार्थी बाहेर पडू लागतात. हळूहळू शिक्षक लोक बाहेर पडू लागतात. सर्व मुलं शिक्षक आपापल्या घरी जात असतात. तर हा नीरज बघत असतो. तर या नीरजची नजर गीता आणि कायरावरती असते. मात्र त्याला गीता कुठेही दिसत नव्हती. गीता कुठेही त्याला दिसली नाही, मात्र कायरा त्याला दिसली होती. आणि नीरज हा सुडाच्या भावनेने पेटला होता. दारूची नशा त्याला झालेली होती. नीरजने ठरवून टाकले की एक नाही म्हणून काय झालं, दुसरीला तरी आपण धडा शिकवू शकतो. आणि अशा प्रकारे कायरा येते, आपली सायकल घेते आणि आपल्या घराच्या दिशेने निघू लागते. नीरज देखील आपल्या कारमध्ये बसतो आणि तिचा मागाव करू लागतो. जसं निर्जन ठिकाण येते, हा नीरज कायराच्या सायकलला आपली कार आडवी लावतो आणि कारमध्ये ठेवलेलंच एक नुकीलं हत्यार काढतो आणि या कायराच्या मानेवरती लावतो. तिला बोलतो की आता बघ, या ठिकाणी तुला बघणारं कोणीही नाही. जर येथे आरडाओरड केला, माझं ऐकलं नाही तर येथेच तुझं मुंडकं कापून टाकेल. आता एवढं सर्व ऐकून आणि ते हत्यार बघून कायरा प्रचंड घाबरते. कायरा त्या ठिकाणी काही बोलत नाही. त्यानंतर नीरज तिला धमकावून शेजारीच एका शेतामध्ये घेऊन जातो. ते शेत ऊसाचे असते. ऊसाच्या शेतात नेऊन हा नीरज नशेच्या हालतमध्ये त्या कायरासोबत वाईट प्रकार करू लागतो. तोपर्यंत वाईट प्रकार करतो जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही. कायरा गुपचूप ते सर्व सहन करत असते, रडत असते, ओरडत असते. मात्र तिचं ऐकणारं त्या ठिकाणी कोणी नव्हतं, तिला वाचवणारं कोणी नव्हतं. एवढं सर्व करून झाल्यानंतर जो नीरज असतो हा कायराला धमकी देतो की जर याबद्दल तू कोणाला सांगितलं तर मात्र परिणाम आणखी गंभीर होईल. तू पुन्हा जेव्हा स्कूलमध्ये जाशील त्यावेळी मी तुझा गळा कायमस्वरूपी कापून टाकेल. एवढं सर्व धमकी दिल्यानंतर जी कायरा असते रडतच तेथून आपली सायकल उचलते आणि कशीबशी आपल्या घरी जाऊन पोहोचते. घरी जायला तिला लगभग 6 वाजले होते. घरी तिची आई होती प्रभादेवी. ही प्रभादेवी आपल्या मुलीला कायराला विचारत असते की नक्की आज इतका उशीर का झाला आणि तुझ्या डोळ्यांमध्ये इतके अश्रू का आहे. मात्र कायरा आपल्या आईला काही सांगत नव्हती. ती आपल्या रूममध्ये जाते आणि तेथे रडत बसते. जी प्रभादेवी असते आपल्या मुलीला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करते. मात्र कायरा आपल्या आईला काही सांगत नाही. आता तिची आई देखील बेचैन होते.
इकडे जी गीता असते ही मात्र नियमितपणे आपल्या स्कूलमध्ये जात होती. कायरा मात्र तिच्याकडे स्कूलमध्ये जाण्यासाठी येत नव्हती. आता गीताला देखील समजत नव्हते की कायरा तिच्याकडे का येत नाही. असेच दिवस जात होते. आता गीताचे 12वीचे बोर्डचे एक्झाम देखील सुरू होणार होते आणि यासाठी गीताला आपल्या घरापासून लगभग 5 किलोमीटर अंतरावरती एक्झाम देण्यासाठी जावे लागणार होते. तर ही गीता आपल्या वडिलांना सांगते की उद्यापासून माझे एक्झाम सुरू होत आहे आणि एक्झाम येथून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर तिचे वडील बोलतात की तू काळजी करू नको, मी स्वतःच माझ्या बाईकवरती बसवून तुला एक्झामच्या ठिकाणावरती सोडत जाईन आणि तुझे एक्झाम संपल्यानंतर तुला घरी घेऊन येत जाईन. मात्र गीता आपल्या वडिलांना बोलते की तुम्ही त्याची काळजी करू नका, मी सायकलनेच एक्झाम देण्यासाठी जाईल, कारण मला सोडवण्यासाठी तुमचे देखील ड्युटी बंद पडेल आणि पेमेंट खूप कमी येईल. तुम्ही काळजी करू नका, मी निवांत जाईन. त्यानंतर जो लहू सिंग असतो हा लहू सिंग गीताला बोलतो की तुझी ती मैत्रीण आहे कायरा, ही देखील तुझ्या सोबतच असेल. तेव्हा गीता बोलते की कायरा मागच्या 7 दिवसांपासून माझ्याकडे आलीच नाही, माहीत नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे. ती स्कूलमध्ये देखील येत नाही आणि इकडे एक्झाम देण्यासाठी देखील येते की नाही मला माहीत नाही. लहू सिंग बोलतो की तू तिच्या घरी जाऊन तिला विचारलं पाहिजे. गीता बोलते की ठीक आहे, मी तिच्या घरी जाते आणि तिला विचारून बघते. आणि अशा प्रकारे जो लहू सिंग असतो हा आपल्या ड्युटीवरती निघून जातो आणि त्यानंतर जी गीता असते ही गीता आपल्या मैत्रिणीच्या घरी जाते. कायराच्या घरी गेल्यानंतर कायरा 7 ते 8 दिवसांपासून स्कूलमध्ये देखील गेलेली नव्हती आणि आपल्या घरामध्येच स्वतःला बंद करून झोपत असायची, रडत असायची. जेव्हा गीता तिच्या घरी जाते, कायराची आई जी प्रभादेवी असते ही प्रभादेवी गीताला बोलते की गीता हिला नक्की काय झालंय, ही तुझ्यासोबत स्कूलमध्ये जात होती, हिच्यासोबत नक्की काय झालं ही आम्हाला काही सांगत नाही, तुला तरी माहीत असेल. गीता बोलते की नाही, माझ्यासमोर तर हिच्यासोबत काही झालेलं नाही. तेव्हा प्रभादेवी बोलते की तुझी ती चांगली मैत्रीण आहे, तुला ती व्यवस्थित सांगू शकते, तू तिला व्यवस्थित विचार आणि मग मला सांग. गीता बोलते ठीक आहे. आणि त्यानंतर गीता जी असते ही कायराला थोडं साईडला घेऊन जाते आणि कायराला विचारते की नक्की काय झालं. तेव्हा ही कायरा आपल्या मैत्रिणीला गीताला सर्व कहाणी सांगते की नीरजने कसं तिच्यासोबत वाईट काम केलं. जेव्हा कायरा गीताला हे सर्व सांगते, गीताच्या पायाखालची जमीनच सरकते. गीताला अतिशय त्या नीरजचा राग येऊ लागतो आणि गीता लगेच प्रभादेवीला ही सर्व गोष्ट सांगते. प्रभादेवी जेव्हा ऐकते की नीरजने आपल्या मुलीसोबत असं काम केलं आहे आणि नीरज हा श्रीपाद पटवारीचा मुलगा आहे आणि श्रीपाद पटवारी हा गावातील अतिशय बलाढ्य व्यक्ती आहे. जेव्हा प्रभादेवीला हे समजते, प्रभादेवी त्या ठिकाणी शांत होते. प्रभादेवी बोलते की श्रीपाद पटवारी अतिशय बलाढ्य व्यक्ती आहे आणि तो नीरज अतिशय उदांड मुलगा आहे, त्याला आपण काही शिक्षा करू शकत नाही आणि जर आपण ही गोष्ट बाहेर काढली तर आपलीच बदनामी होईल. त्यामुळे जे काही झालं माझ्या मुलीसोबत ते होऊन गेलं, इथून पुढे आपण काही करणार नाही आणि त्यामुळे आपण त्या नीरजला काही बोलणार नाही आणि तू देखील कोणालाही काही सांगू नको. प्रभादेवी हे गीताला बोलते. गीता जेव्हा प्रभादेवीचं हे ऐकते, गीता बोलते ठीक आहे, याबद्दल मी कोणाला काही सांगणार नाही. आणि अशा प्रकारे गीता ही तिथून निघते आणि सायकलनेच आपले एक्झाम देण्यासाठी जाऊ लागते. गीताचे जे एक्झाम होते हे लगभग संपत आले होते आणि लास्टचा एक्झाम बाकी होता. 23 एप्रिल 2026चा दिवस होता. गीता आपल्या वडिलांना लहू सिंग यांना बोलते की आज माझा लास्ट एक्झाम बाकी आहे आणि तो एक्झाम पूर्ण झाल्यानंतर मी चांगल्या मेरिटमध्ये येणार आहे. लहू सिंग बोलतो की मला तुझ्यावरती गर्व आहे आणि तू आत्तापर्यंत जितके काही एक्झाम दिले सर्वांमध्ये तू टॉप केला आहे, चांगले मार्क्स मिळवले आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. जसा हा एक्झाम होईल तू नक्कीच टक्केवारीमध्ये पास होणार आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. अशा प्रकारे लहू सिंग 8:30 वाजता आपल्या ड्युटीवरती निघून जातो आणि लगभग 9 वाजता गीता आपली सायकल काढते आणि 5 किलोमीटर अंतरावरती एक्झामच्या ठिकाणी जाऊ लागते. आता ती आतमध्ये जाऊन एक्झाम देऊ लागते. मात्र इकडे जो नीरज असतो, या नीरजने हा प्लॅन अगोदरच बनवून ठेवलेला असतो. नीरजला गीताचा बदला घ्यायचा असतो, कारण गीताने त्याच्या 2 कानशिलात लगावल्या होत्या. नीरज आता शेवटचा दिवस बघून दारूच्या ठेक्यावरती जातो आणि तेथून 4 खंबे घेतो. 4 खंबे घेतल्यानंतर आपल्या शेतामधील फार्म हाऊसवरती जातो आणि त्याचे 2 मित्र असतात ज्यांचं नाव असतं रवी आणि किशन.
रवी आणि किशन देखील अगदी नीरज सारखेच मुलं असतात, टुकार मुलं असतात. हा नीरज दोघांनाही आपल्या शेताच्या फार्म हाऊसवरती बोलावून घेतो आणि त्या ठिकाणी बसून तिघेही दारू पिऊ लागतात. जशी तिघांनाही नशा होते, हा नीरज दोनही मित्रांना सांगू लागतो की जी माझ्या घराशेजारी राहणारी गीता आहे, हिने माझ्यावरती हात उचलला होता आणि याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. त्याचे दोनही मित्र या गोष्टीला लगेच तयार होतात, कारण त्यांना देखील फ्रीमध्ये दारू पिण्यासाठी मिळत होती. त्यामुळे मित्र जे सांगेल हे त्यांना ऐकावं लागणार होतं. आणि अशा पद्धतीने चांगली नशा झाल्यानंतर हे तिघेही त्या कारमध्ये बसतात आणि त्या एक्झाम कॉलेजवरती जाऊन पोहोचतात. त्या ठिकाणी कार पार्क करतात आणि आता एक्झाम संपण्याची वाट बघत असतात. जसा एक्झाम संपतो, सर्व टीचर वगैरे त्या ठिकाणावरून निघू लागतात, स्टुडंट निघू लागतात. त्यानंतर त्यांची नजर या गीतावरती असते. गीता देखील एक्झाम देऊन अगदी खुश होऊन आपल्या सायकलवरती बसते आणि आपल्या घराकडे निघते. गीतालाही देखील माहीत नव्हतं की आज तिच्यासोबत काय होणार आहे. ती सायकल आपल्या घराच्या दिशेने चालवू लागते आणि इकडे हे तिघे मित्र दारूच्या नशेमध्ये ती कार तिच्या मागे लावतात. आता जसं निर्जन स्थळ येतं, निर्जन ठिकाण येतं, आजूबाजूला बघतात त्यांना कोणी दिसत नाही, तर त्या ठिकाणी ते गीताला गाठतात. तिच्या सायकलला कार आडवी लावतात, त्यामधून तिघेही उतरतात. तिघांकडे देखील नुकीले हत्यार असतात. ते हत्यार गीताला दाखवतात आणि गीताला बोलतात की जर थोडा जरी आरडाओरड केला तर मात्र तुझी हत्या आम्ही याच ठिकाणी करून टाकू. गीता त्या ठिकाणी प्रचंड घाबरते, काही बोलू शकत नाही. तिची सायकल त्या ठिकाणी ते रस्त्याच्या कडेला टाकून देतात आणि गीताला आपल्या कारमध्ये बसवतात. आणि त्यानंतर हा नीरज आपल्या फार्म हाऊसवरती तिला घेऊन जातो. फार्म हाऊसमध्ये घेऊन गेल्यानंतर तिघांनाही नशा अगोदरच झालेली असते. आतमध्ये गेल्यानंतर तिच्यासोबत वाईट प्रकार हे तिघे आळीपाळीने करू लागतात. गीता फक्त ओरडत असते, नाही म्हणत असते, मात्र नराधमांना दया येणार नसते. नराधम राक्षस बनलेले असतात, दारूच्या नशेमध्ये हैवान बनलेले असतात. ते गीताचा एक शब्द देखील ऐकत नाही आणि तोपर्यंत हे वाईट काम करत असतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. एवढं सर्व करून झाल्यानंतर देखील यांची इच्छा पूर्ण होत नाही, तर कारमध्ये ठेवलेला एक खंबा काढतात आणि त्या गीताला जबरदस्तीने ती दारू पाजू लागतात. गीता फक्त नकार देत असते, मात्र या नराधमांपुढे तिचं काही चालत नव्हतं. तिला अक्षरशः दारू पाजून तिच्यासोबत वाईट काम यांनी केलं. जेव्हा यांचं मन भरलं तेव्हा देखील यांचा प्लॅन होता की हिला कायमस्वरूपी या दुनियेतून हटवून टाकू. मात्र जो नीरज असतो आपल्या मित्रांना बोलतो की गीता जी आहे ही हिच्या मैत्रिणीसारखी कायरासारखीच आहे. कायरासोबत मी असंच केलं होतं, मात्र कायराने याबद्दल कोणाला काही सांगितलं नाही. गीता देखील कोणाला काही सांगणार नाही. हिची शिक्षा हीच असेल की हिच्यासोबत एवढं वाईट करून हिला जिवंत सोडणे. म्हणजे जेव्हा जेव्हा ही स्वतःचा चेहरा बघेल तेव्हा तेव्हा हिला स्वतःच्या चेहऱ्याची लाज वाटेल. आणि अशा प्रकारे हा नीरज तिला आपल्या कारमध्ये बसवतो आणि तिच्या सायकलपर्यंत आणून सोडतो. जी गीता असते अतिशय त्रासात असते, रडत रडत आपली सायकल उचलते आणि आपल्या घरी रात्रीच्या 8 वाजता जाऊन पोहोचते. तिचे वडील लहू सिंग हे अगोदरच घरी आलेले असतात आणि जेव्हा ते मुलीकडे बघतात, मुलीची अवस्था बघून त्यांना विचित्र वाटू लागते. लहू सिंग आपल्या मुलीला गीताला विचारतात की नक्की काय झाले, तू इतक्या उशिरा का आली आणि तुझ्यासोबत नक्की काय घडलंय. गीताची हालत बघून लहू सिंगला विचित्र जाणवत होतं. गीता लहू सिंगकडे बघून ढाय मोकळून रडू लागते आणि तिच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी सांगते. गीता सांगते की जो श्रीपाद पटवारीचा मुलगा आहे नीरज, याने त्याच्या 2 मित्रांसोबत मिळून तिच्यासोबत काय कांड केला आहे. जेव्हा लहू सिंग ही सर्व गोष्ट ऐकतो, लहू सिंगच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि लहू सिंग सुडाच्या भावनेने पेटून उठतो. त्याला आपल्या मुलीची दयनीय अवस्था बघवत नाही. तो आपल्या मुलीला अंजारतो, गोंजारतो, तिला शांत करतो आणि तिला बोलतो, जर तुझा बदला मी घेतला नाही तर मी आजपासून तुझा बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा राहणार नाही. तू आता काळजी करू नको, तू या ठिकाणी आराम कर. मी तुझ्या इज्जत लुटणाऱ्यांना या दुनियेमध्ये ठेवणार नाही. एवढे सर्व बोलून लहू सिंग आपल्या घरामधून धारदार कुऱ्हाड उचलतो आणि त्या फार्म हाऊसवरती जाऊन पोहोचतो. नीरजच्या फार्म हाऊसवरती जाऊन पोहोचल्यानंतर इकडे तिकडे शोधतो, मात्र त्याला नीरज आणि त्याचे ते 2 मित्र कुठेही सापडत नव्हते. लहू सिंग मात्र थांबणार नव्हता. लहू सिंग पुन्हा आपली बाईक काढतो आणि त्यांना चौफेर गावामध्ये इकडे तिकडे गल्ली गल्ली शोधू लागतो. लहू सिंगला एका व्यक्तीकडून माहिती मिळते की नीरज आणि त्याचे 2 मित्र हे नदी तीरावरती बसून दारू पार्टी करत आहे. लहू सिंग तशीच आपली बाईक नदी तीराकडे वळवतो आणि तेथे जाऊन जेव्हा पोहोचतो तेव्हा बघतो नीरज
त्याचे ते 2 मित्र तिघेही दारूच्या नशेमध्ये आकांत बुडालेले असतात. आता लहूसिंग जेव्हा त्या तिघांकडे बघतो, लहूसिंगला प्रचंड राग येऊ लागतो. आता त्याला समोर फक्त शिकार दिसत होती आणि लहूसिंग आता बनला होता एक शिकारी. तो जेव्हा कुऱ्हाड घेऊन जातो, सर्वात प्रथम तो नीरजच्या मागून त्याच्या मानेवरती वार करतो. रक्ताच्या चिळकांड्या त्या ठिकाणी उडतात. वार इतका जिवारी लागला होता की नीरज त्याच ठिकाणी आडवा पडला होता. नीरजला असं आडवं झालेलं बघून जो किशन असतो हा देखील त्या ठिकाणी उठू लागतो. मात्र त्याला उठण्याच्या आतच लहूसिंग त्याच्या छातीमध्ये 4 वेळा कुऱ्हाडीने वार करतो आणि जो त्याचा दुसरा मित्र होता रवी, हा त्या ठिकाणावरून मात्र पळू लागतो. लहूसिंग मात्र त्याला तेथून जाऊ देणार नव्हता. लहूसिंग मागून पळत जाऊन त्याच्या पाठीमध्ये 2 कुऱ्हाडीचे वार करतो. अशा प्रकारे या 3ही मित्रांचं काम तमाम केल्यानंतर लहूसिंग रात्रीच्या 12:30 वाजता आपल्या घरी येतो आणि आपल्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. तिचा उपचार करतो. तिला सांगतो की बेटा, येथून पुढे तू तुझी काळजी घे, कारण मी जे काम केलं आहे त्याबद्दल मला कायदा कानून सोडणार नाही. जे लोक तुझ्या वाईटावर होते त्यांना मी कायमस्वरूपी या दुनियेतून हटवलं आहे. एवढं सर्व बोलून लहूसिंग मात्र स्वतःच पोलीस स्टेशनला हजर होतो आणि पोलिसांना त्याने केलेली सर्व कहाणी सांगतो. पोलीस जेव्हा हे ऐकतात, पोलीस हैराण होतात. त्या तिघांची बॉडी ताब्यात घेण्यात येते, पोस्टमॉर्टम करण्यात येतो आणि इकडे लहूसिंग विरुद्ध मात्र चार्जशीट तयार करण्यात येते. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट लहूसिंगला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, या घटनेदरम्यान लहूसिंगने त्या 3 मित्रांसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत असतात, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अशाच क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.